बाळांनो, पूर्व दिशेला सकाळी काय उगवतंय रे? सूर्य. आता सूर्य शब्द कसा लिहायचा ते पहा. इकडे पहा सर्वांनी. काय लिहिले नाव मी? सूर्य. सूर्य शब्द म्हणून बघा बरं बाळांनो, किती अक्षरांचा आवाज निघतोय बघा. कोणत्या कोणत्या? सु र य. 3 अक्षरांचा आवाज निघतोय. पण मी इथं लिहिले तिथं किती अक्षर आहेत बाळांनो? 2च आहे. मग कोणतं अक्षर नाही वाटतंय तुम्हाला? सु र य. र र चा आवाज आहे का इथं? नाही. आता तुमच्या म्हणण्यानुसार आपण असं लिहायला पाहिजे. सूर्य शब्द कसा लिहायला पाहिजे? असा. सु र य. सूर्य. आपण सूर्य म्हणतो का? काय म्हणतो आपण? सूर्य म्हणतो. मग हा चुकीचा शब्द येणार आहे. बरोबर शब्द कोणता आहे? हा शब्द आहे. मग ह्याच्यातला र कुठं जाऊन बसला असेल? तुम्हाला अगोदरच सांगते, र इतर अक्षरांपेक्षा खोडकर आहे. करामती आहे ना, करामती खोडकर. र ऊची मात्रा सुद्धा पायाला लावून घेतो का रे? कुठं लावून घेतो? पाठीला लावून घेतो. आता ज्याप्रमाणे आपण ह्याला काय म्हणतो? का. काय म्हणतो? का. ह्याला काय म्हणतो रे? ई. ह्याला काय म्हणतो? ए. म्हणजे आ ई एच्या मात्रा असतात ना. त्याचप्रमाणे इथं र सुद्धा इतर अक्षरांसोबत जोडते वेळेस आपले एक प्रकारची मात्राच वापरतो. मात्रा म्हणण्यापेक्षा आपण त्याला चिन्ह म्हणू. ह्या अक्षरामध्ये हे चिन्ह आहे. हे रच चिन्ह आहे बाळांनो. आणि ह्या चिन्हाला काय म्हणतात? रफार. काय म्हणायचं? रफार. पहा, हे असं रफार असतो. आणि ह्या रफारचं का असं चिन्ह असते. रफारचं चिन्ह वरून खाली द्यायचं आहे का? हे असं. ह्याला काय म्हणायचं? रफार. आणि असं चिन्ह देतात रफारचं. मग ह्या सूर्य या शब्दामध्ये पण इथं रफार दिलेला आहे. कुठं दिलेला आहे? ये वर रफार दिलेला आहे. आणि ह्या रफारचा आवाज कसा होतो? र पूर्ण र असा होत नाही, अर्धवट र होतो. कसा होतो? अर्धा. कसं म्हणायचं मग? सूर्य. कसं आहे? सूर्य. आता तुम्ही कुठे बसलेले बाळांनो? मैदानावर का वर्गात आहेत? वर्गात. आता वर्ग शब्द कसा लिहायचा पहा. का इथं लिहिलंय मी ना, वर्ग. आता वर्ग म्हणते वेळेस र चा आवाज कुठे हुलालाय? असं होतंय का? आपण का व र ग. आता हे शब्द वाचा बाळांनो. काय होईल हे? वर्ग. पण आपल्याला म्हणायचं काय? वर्ग. मग हा बरोबर शब्द होईल का? बरोबर शब्द कोणता आहे? हा आहे. आता र चा आवाज कुठं हुलालाय? व च्या नंतर. र चा आवाज कुठं होतोय? व च्या नंतर. मग ह्या र च्या नंतर जे अक्षर येते बाळांनो, त्या अक्षरावर रफा दिला जातो. कुठं दिला असतो? पुढच्या अक्षरावर रफार दिला जातो. आता इथं बघा, र च्या नंतर कोणतं अक्षर आहे? ग. मग रफार कुठं येईल? ग वर. बरोबर आहे इथं. आता हा शब्द वाचा बघा. काय आहे? आता हा शब्द वाचा. काय आहे? रफार कुठे आला? ठ वर. आणि रफारचा आवाज कुठे येतो रे? सा नंतर येतो. सा नंतर र चा आवाज येतो. मग र चा आवाज जिथं येतो त्याच्या पुढच्या अक्षरावर रफार दिला जातो. बरोबर आहे? समजलं? आता हा एक शब्द वाचा बघा. काय आहे? आर्यन. रफार कधी द्यायचा समजतोय? आता बघा, तुम्ही सरबत म्हणतो. काय शब्द आहे? सरबत. सरबत. या शरबत मध्ये र पूर्ण येतोय का अर्धा येतोय? हा, अर्धा येतोय. पूर्ण र चा आवाज होतो. असं म्हणतो का रे आपण? सरबत म्हणतो का? असं म्हणतो सरबत? कसं म्हणतो? सरबत म्हणतो. आता फरक शब्द पहा. फरक मध्ये सुद्धा र पूर्ण येतो का अर्धा येतो? पूर्ण येतो. असं म्हणतो का आपण?
थर्क असं म्हणतो का रे? नाही. म्हणजे र कुठं पूर्ण येतो आणि कुठं अर्धा येतो हे तुम्हाला समजतंय का? हे दोन्ही पण चुकीचे. आता हे वाक्य वाचता येते का बघा. हा शब्द वाचा बघा. एकदा म्हणा सर्वच वाक्य. सार्थक वर्गात सर्वात शांत मुलगा आहे. रफार किती अक्षरावर आलाय? 3. बघा रफार कसं द्यायचं समजतंय का? ज्या अक्षरांचा जो दंड असतोय त्या दंडावरच रफा दिला जातो. पण अक्षराला जर मात्रा लागलेली असेल, जसं आची, ईची, जिथं मात्रा लागलेली असते, इथं आची मात्रा लागल्या, त्या मात्रावरच रफार दिला जातो. बघा इथं ग ला आची मात्रा आहे, तिथं रफा दिलेला आहे. व ला आची मात्रा आहे, तिथून रफा दिलेला आहे. म्हणजे ईची जर मात्रा लागेल, आता हे बघा खुर्ची शब्द, आता हे खुर्ची, बघा इथंच रफार रफा असं दिला जातो. समजला रफार कसा द्यायचा ते? आता तुम्ही काय करायचं बाळांनो, 2 लाईनची वही काढायची. 2 लाईनच्या वहीमध्ये हे सर्व लिहायचं. पण लिहायचं कसं? वाचत वाचत समजून घेऊन पण लिहायचं.